इंधन दरवाढीच्या बाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका घेत म्हटलंय की यामुळे भारतातली महागाई इतर देशांच्या तुलनेत 10 पटीनं पुढे गेली आहे। शेतकरी किती अडचणीत आहे। कांद्याचा शेतकरी याचे काय हाल आहे ते तुमचंही चॅनल रोज दाखवते, आम्ही रोज आंदोलन करतो। त्याचबरोबर कांद्याचा एक भाव, दुसरीकडे महागाई, पण शेतकऱ्याच्या पदरात तर काहीच पडत नाही। मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही, तुम्ही बघा काय करायचंय ते। मला सांगा हे प्रश्न सुटणार कसे? अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचं आणि अन्नधान्याचा सोंग घेता येत नाही। कांद्याचे भाव घसरतायत, पेट्रोलचे भाव वाढतायत, डिझेल आता पेट्रोल पंपवर बंद करण्यात आलं आहे असं मला आज बरेच शेतकऱ्यांचे फोन आले। काही ठिकाणी त्या ठिकाणी फक्त 500 रुपये 2000 रुपयाचं डिझेल भरण्याची परवानगी देत आहेत। त्यासोबत खत पण त्या ठिकाणी बंद, शेतकऱ्यांना मिळत नाहीये। हे सगळं सुरू असताना आम्ही उद्या जन आक्रोश रस्ता रोको मार्केट यार्डामध्ये सगळे शेतकरी, कारण का जसं मी म्हणाली डोक्यावरनं पाणी गेलं आणि आता लोकांमधून तुम्हाला उद्रेक आणि उठाव, त्याचं पहिलं पाऊल कॉक्रोच जनता पार्टी होतं, पण आता रस्त्यावर पण लोक उतरल्याशिवाय राहणार।